हे गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. सो हे सॅलरी स्लिप आहे आपल्याकडे महाट्रान्सपोर्टची. तर यामध्ये हे पूर्ण अलाउन्स, बेसिक सॅलरी पासून तर बाकी सर्व अलाउन्स आणि हे जे डिडक्शन आहे ते सगळे इथे दिलेले आहे. हे तुमचं टोटल म्हणजे आलेली सॅलरी आणि हे त्याच्यामधून डिडक्ट झालेली. आणि मग आलेली सॅलरी एवढी आहे 1,18,274 आणि हे एवढे डिडक्शन होऊन 93,801 एवढे म्हणजे तुम्हाला इन हँड भेटत आहे. एवढे डिडक्शन आहे 24,473 आणि 1,18,274 एवढी सॅलरी आहे. ही मला कोणीतरी पाठवली आहे. तर ते विचारत होते की या सर्वांचा अर्थ किंवा याच्यामधल्या काही काही गोष्टीचा अर्थ विचारत होते. तर मी म्हटलं हे पूर्ण एक्सप्लेनच करून घेऊयात आपण, जेवढं पण यामध्ये लिहिलेलं आहे ते. तर याला समजूनच घेऊ की नेमकं पूर्ण आहेच काय, म्हणजे एकदम यामधल्या सर्व टर्म्स कव्हर करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला हे समजून जाईल आणि तुमच्याकडे पण हे सॅलरी येणारच. मग तुम्हाला म्हणजे तेव्हा पण समजणार. पण आता आपण कव्हर करून घेऊ. आपल्याकडे आलेली आहे तर सॅलरी स्लिप. तर अर्निंग क्रॉस सॅलरी कंपोनंट हे आपले जे राहते हे मला आता हा कॉलम आपण समजून घेऊया. तर येथे बघा, मंथली बेसिक सॅलरी आपली इथे 61,140 दाखवलेली आहे. म्हणजे ना आता हे चेंज वगैरे होणार, हे कोणाची आहे किंवा मग हे झाल्यावर आय थिंक 1 वर्ष वगैरे झाल्यावरचे असेल, जे पण असेल, तर या बेसिक सॅलरी आपण आपल्या थोडेफार जे फिगर्स वगैरे आहे हे चेंज होणार. पण हे जे बाकी राहतील हे सेमच राहतील. तर मग ते आपण समजून घेऊ. बाकी आपल्याला काय थोडेफार कमी जास्त होऊ शकते यामध्ये पैसे. तर हे यांची बेसिक सॅलरी होती 61,140 रुपये. हे काय राहते, दिस इज द कोर कंपोनंट ऑफ सॅलरी अँड इट इज यूज टू कॅल्क्युलेट अदर बेनिफिट्स. म्हणजे HRA DA वगैरे काढासाठी ह्या बेसिक सॅलरीचा आपण यूज करतो. कोर कंपोनंट आहे म्हणजे याच्यावरच बाकी सर्व डिसाईड होते. एक डिअरनेस अलाउन्स राहते DA, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो आपण. तर तो त्याचा 50% आहे, 30,570. याच्या 50% आहे. आता तो 53% झालेला आहे. तर मग तो आता चेंज होऊन जाणार जेव्हा पण आता नेक्स्ट सॅलरी स्लिप वगैरे येणार, किंवा मग ते झाली पण असेल हे जर जुनी असेल तर. दिस इज द पेड टू ऑफसेट द इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन अँड युजली फिक्स पर्सेंटेज ऑफ द बेसिक सॅलरी. फिक्स पर्सेंटेज असते, हे इथं 50% मला दिसत आहे. आता ते 53% झालेलं आहे नवीन नोटिफिकेशननुसार. आणि हे कसं राहते की जे इन्फ्लेशन होत राहते ना आपलं, म्हणजे पहिले जी गोष्ट आपल्याला 5 रुपयाची भेटायची आता ते 10 किंवा 15 रुपयाची भेटते. तर याला इन्फ्लेशन म्हणतात. तर हे कव्हर करण्यासाठी आपल्याला DA भेटतो, जे बेसिकसाठी. जर तुम्ही बेसिकच DA जर तुम्हाला नाही दिला आणि फक्त बेसिकच दिला तर हे व्हॅल्यू तर डिग्रेड होत जाईल ना काही वर्षानंतर. म्हणून हे DA त्याच्यात ऍड करून देते, म्हणजे जे पण इन्फ्लेशन आहे ते कॉम्पन्सेट झालेलं पाहिजे. मग राहते हाऊस रेंट अलाउन्स, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये HRA. तर हे इथे भेटलं आहे 5,503. ते पण एक पर्सेंटेज राहते. पहिले 9, 18 आणि 27 असे पर्सेंटेज होते. म्हणजे हे मेट्रो सिटीसाठी, हे त्याच्यापेक्षा लहान सिटी आणि हे सगळ्यात लहान सिटी. तर ते डिपेंड करत होते. हे 27% मेट्रोसाठी आहे. आता ते 10, 20 आणि 30% असं झालेलं आहे नवीन GR नुसार. तर आता हे पण वाढलेले असणार. तर हे राहते हाऊस रेंट अलाउन्स. हे पण बेसिकचेच राहते. हे DA राहते, आता तो 53% झाला वाटते. आणि हे जे HRA वगैरे आहे ते 10, 20 आणि 30% झालेलं आहे, डिपेंडिंग ऑन द सिटी जिथे तुम्हाला जॉब मिळणार. मग इथे एवढा त्यांना भेटला आहे 60,000चा 61,000चा 5,503. तर इथे एक मेन्शन पण केलं आहे, कव्हर हाऊसिंग एक्सपेन्सेस, इट मे बी टॅक्स एक्सेम्प्टेड इफ यू लाईव्ह इन द रेंटेड. म्हणजे रेंटल अकोमोडेशन जर तुम्ही घेतलं तर मग ते टॅक्स वगैरे त्याच्यात नाही, म्हणजे टॅक्स कव्हर नाही केला जाईल असं म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी जेवढा पैसा लागते तो यावाल्या HRA मध्ये दिला जातो. मग इलेक्ट्रिसिटी चार्ज आहे 565 रुपये. म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी जी पण तुम्ही कन्झ्युम करा त्याला हा कंपन्सेट करतो, इलेक्ट्रिसिटी चार्ज अलाउन्स. त्यानंतर स्पेशल कंपन्सेटरी अलाउन्स इथे मेन्शन आहे, जो की 500 रुपये आहे. तर दिस इज ॲडिशनल अलाउन्स प्रोव्हाइडेड फॉर स्पेसिफिक वर्किंग कंडिशन ऑर एरिया. म्हणजे तुम्ही जो तुमचा रेग्युलर जॉब आहे तो सोडून जर कुठे तुम्हाला पाठवलं गेलं, कोणत्या एरियात पाठवलं गेलं, तर हे तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे. त्यानंतर कन्व्हिनियन्स अलाउन्स आहे 1,300 रुपये. दिस इज कव्हर डेली ट्रॅव्हल एक्सपेन्सेस बिटवीन होम अँड वर्क. तर TA किंवा कधी कधी याला TA पण म्हणतात, म्हणजे मॅक्झिमम ट्रॅव्हल अलाउन्स, त्यालाच येते कन्व्हिनियन्स अलाउन्स म्हटलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या ऑफिस आणि घरामध्ये जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी जो पण खर्च होतो तो इथे मेन्शन केला आहे 1,300. हे म्हणजे तुमच्याकडे बाईक वगैरे असेल इन केस, तर ते मग तुम्हाला जो तुमच्या नावानं बाईक वगैरे असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन देऊन तुम्हाला हे TA वगैरे क्लेम करता येतं. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट्स फील्ड 1,415 आहे या सॅलरी स्लिपमध्ये. लाईकली प्रोव्हाइडेड फॉर द फील्ड रिलेटेड वर्क ऑर ऑन साईट ड्युटीज. जर तुम्हाला साईटवर काम करायला पाठवलं गेलं तुमच्या रेग्युलर जॉबमध्ये पण, किंवा मग
जेव्हा तुम्ही साईटवर असाल तेव्हा तुम्हाला हे एक्स्ट्रा पैसे भेटणार 1415 रुपये. त्यानंतर स्पेशल पे इथे मेन्शन आहे जे की 7855 रुपये आहे. तर हे काय असते, ऍडिशनल पे गिव्हन फॉर स्पेसिफिक रोल्स, ड्युटीज अँड डेसिग्नेशन. तर तुम्हाला जर स्पेसिफिक रोल देऊन दिला, म्हणजे जो तुमचा करंट रोल आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही चार्ज तुम्हाला दिले आहे, तर तुम्हाला हे स्पेशल पेचा एवढा अमाऊंट भेटणार. किंवा मग स्पेशल ड्युटी देऊन दिली तुम्हाला, किंवा काही डेसिग्नेशन देऊन दिलं बा तुम्ही हा पण वर्क प्रोफाईल हँडल करा, तर मग तुम्हाला हे माझं स्पेशल पे भेटणार आहे. त्यानंतर मग एंटरटेनमेंट रिइन्व्हर्समेंट राहते, जो की 840 इथे मेन्शन आहे. तर हे काय कव्हर करते, ऑफिशियल एंटरटेनमेंट किंवा क्लायंट मीटिंग वगैरे तुमचे होणार, तर त्याच्यामध्ये हे एंटरटेनमेंट तुम्हाला भेटून जाते. म्हणजे कुठे मीटिंग वगैरे आहे किंवा मग ऑफिशियल एंटरटेनमेंट कुठे चालू आहे, तर त्याचा पैसा हा तुम्हाला भेटून जातो. हा म्हणजे आय थिंक येऊनच जात असेल. त्यानंतर बुक रिइन्व्हर्समेंट आहे 1100 रुपये. सो रिइन्व्हर्समेंट फॉर द एक्सपेन्सेस ऑन बुक स्टडी मटेरियल. तर हे अमाऊंट पण तुम्हाला भेटून जाईल, बुक्स वगैरेची अमाऊंट, आणि हे जे आहे ते एंटरटेनमेंटसाठी जे अमाऊंट आहे ते. तर हे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भेटत आहे. मग त्यानंतर मोबाईल रिइन्व्हर्समेंट आहे 500 रुपये. सो ऑफिशियल जेव्हा मोबाईल युसेज करतो मग त्याच्यात तुम्हाला बॅलन्स वगैरे टाकावं लागत असेल तर ते अमाऊंट इथे दिले जाते मोबाईल रिइन्व्हर्समेंट मध्ये. बीएफ नाईट शिफ्ट अलाउन्स. तर यामध्ये हे बीएफ जो राहते ना, याचा अर्थ राहते ब्रॉड फॉरवर्ड. म्हणजे यांनी जे आहे लास्ट मंथ मध्ये नाईट शिफ्ट केलेल्या असतील तर त्याच्या 1200 रुपये त्यांना एक्स्ट्रा भेटले, कॉम्पन्सेशन फॉर वर्किंग इन नाईट शिफ्ट. तर 1200 रुपये त्यांना एक्स्ट्रा भेटले. ते डिपेंड करते मग कशा प्रकारे. पण या बीएफचा अर्थ असा होतो की त्यांनी नाईट शिफ्ट मागच्या महिन्यात केला आणि आता त्यांना हे पैसे या महिन्यात इश्यू झाले. मग याच्यामध्ये पण हे बीएफचा अर्थ ब्रॉड फॉरवर्ड किंवा बेनिफिट्स ब्रॉड फॉरवर्ड असं पण म्हटलं जाते. हे एक स्पेशल पे आहे 6183. हे कशासाठी देण्यात आले यांना, ऍडिशनल पे अंडर द स्पेसिफिक कॅटेगरी लाईकली टाईड टू स्पेसिफिक ड्युटी. आता पुन्हा काही स्पेसिफिक ड्युटीसाठी गेलेले असेल जे की त्यांच्या ऑफिशियल वर्कच्या व्यतिरिक्त असतील, त्यांना मग हे त्यांनी म्हणजे आता सपोज मार्च चालू आहे तर फेब्रुवारीमध्ये हे वाली ड्युटीज अटेंड केली असेल, त्यामुळे मग त्यांना 6183 रुपये एक्स्ट्रा भेटले. यामध्ये पण ते बीएफचं मी अर्थ सांगितलं ब्रॉड फॉरवर्ड, म्हणजे ही जी ड्युटी वगैरे स्पेसिफिक ड्युटी यांनी आधीच केली, म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर केली असेल तर आता मार्चमध्ये जेव्हा हे सॅलरी स्लिप जनरेट होईल तेव्हा हे म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. मग टोटल ग्रॉस सॅलरी अर्निंग, मग यांची जे टोटल झाली एवढ्या सगळ्यांची, म्हणजे स्पेशल पे, नाईट शिफ्ट, मोबाईल, बुक, त्यानंतर एंटरटेनमेंट, स्पेशल पे, फ्रेंच बेनिफिट, आणि त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स, स्पेशल कम्पेन्सेटरी अलाउन्स, इलेक्ट्रिसिटी चार्ज, हाऊस रेंट अलाउन्स, डीए, मंथली बेसिक सॅलरी. हे ट्रान्समिशनचं आहे असं म्हणत आहे सॅलरी स्लिप, पण तिथे आता मेन्शन नाही. पण आपल्याला काय पाहायचं आहे की कोणकोणते अलाउन्स वगैरे राहतात, तर सगळे अलाउन्स ऍड केले तर 1,18,274 रुपये आपल्याला भेटत आहे टोटल. आता हे इथं बीएफ जे आहे ना, म्हणजे ब्रॉड फॉरवर्ड म्हणजे लास्ट महिन्याचे या महिन्यात तुम्हाला पैसे भेटत आहे. तसं एक सीएफ पण राहते, म्हणजे कॅरी फॉरवर्ड, म्हणजे या महिन्यात तुम्ही काही केलं आहे तर ते मग पुढच्या महिन्यात तुम्हाला त्याची सॅलरी भेटेल, म्हणजे याच्याच अपोजिट राहते. तर जेव्हा आता आज तुम्ही सीएफ जेव्हा करता तर मग ते पुढच्या महिन्यात आपोआपच ते जे अमाऊंट आहे ते बीएफ मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजे तेच आहे ब्रॉड फॉरवर्ड आणि कॅरी फॉरवर्ड. तर ते दोन अपोजिट आहे. तर असं करून तुमचे जे ग्रॉस सॅलरी आहे ते 1,18,274 रुपये तुम्हाला टोटल आले. मग आता जो सेकंड कॉलम आहे ना डिडक्शनचा, हा आता एक्सप्लेन करूया आपण. हे पूर्ण झालेले आहे आपले, ठीक आहे. डीए, एचआरए, इलेक्ट्रिसिटी सगळं कव्हर केलं आपण इथपर्यंत. आता याला कव्हर करून घेऊया, यामधले जेवढ्या पण टर्म्स आहे ते कव्हर करूयात आपण. सो डिडक्शन म्हणजे काय, सॅलरी कंपोनंट्स रिड्यूस. म्हणजे डिडक्शन म्हणजे आपला जो पैसा आहे तो कमी कुठे झाला, म्हणजे जो इन हँड आल्यावर जो पण डिडक्शन झाले ते त्याला आपण डिडक्शन मध्येच काउंट करतो, किंवा मग रिड्यूस जी आहे आपली अमाऊंट ते. सो ईपीएफ राहते. आता एम्प्लॉईचा कॅपिटल ई किंवा असंही लिहू शकतो एम्प्लॉईचा, किंवा मग ई असं जसं इथं लिहिलेलं आहे. सो एम्प्लॉईचा ई हा वाला, आणि प्रोव्हिडंट फंड, ठीक आहे. सो 11,888 रुपये एवढा कटला आहे. जे काय असते, मॅन्डेटरी रिटायरमेंट सेव्हिंग डिडक्टेड फ्रॉम सॅलरी, एम्प्लॉयर्स युजली कंट्रीब्युट्स अ सिमिलर अमाऊंट. तर हे काय करते, आता आपण एम्प्लॉई आहे आणि एक एम्प्लॉयर आहे. सपोज आपण ट्रान्समिशन जॉईन केलं तर आपण एम्प्लॉई आहे तिथे, आणि ट्रान्समिशन कंपनी आपला एम्प्लॉयर आहे. तर दोन्ही मिळून काहीतरी अमाऊंट कॉन्ट्रीब्युट करते आणि ते मग आपल्याला रिटायरमेंटच्या वेळेस भेटून जाते. तर त्याला म्हणतात एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. हे आपण आपल्याकडून देतो, आणि एवढीच अमाऊंट किंवा याच्यापेक्षा थोडी जास्त काहीतरी पर्सेंटेज मध्ये राहते ते आपल्याला गव्हर्नमेंट देतात किंवा आपला एम्प्लॉयर देतो.
ते दोघे मिळून आपल्याला मग रिटायरमेंटच्या वेळेस ते सेव्हिंग पूर्ण भेटून जाते. दुसरं आहे प्रोफेशनल टॅक्स किंवा स्टेट पिरियड. तर हे आहे 200 रुपये. एक आहे स्टेट टॅक्स अप्लिकेबल ऑन सॅलरी इंडिव्हिज्युअल्स अमाउंट पेरीज बाय स्टेट. म्हणजे आपल्या स्टेटनं जो टॅक्स लावला आहे, जो पण सॅलरी घेणारे लोक आहे त्यांच्यावर, तर हे 200 रुपये इथे आलेले आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स आहे आपलं 10,365 रुपये. तर टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स TDS बेस्ड ऑन द युअर अॅन्युअल इन्कम अप्लिकेबल टॅक्स रेट. जे पण आपले आता इन्कम टॅक्सचे स्लॅब वगैरे चेंज झालेले होते, या फायनान्शियल जे पण आता जे पण बजेट वगैरे आलं होतं, तर त्यानुसार जे आपण स्लॅबमध्ये आपण येतो त्याच्या प्रकारे इथे आपला TDS डिडक्ट होतो किंवा टॅक्स इन्कम टॅक्स डिडक्ट होतो. हे मे बी आता चेंज होऊन जाईल, जे पण इथे अमाऊंट वगैरे आहे ते. तर अशा प्रकारे हे TDS राहते. इन्कम टॅक्स कटला आपला, प्रोफेशनल टॅक्स कटला आणि EPF कटला. मग स्टाफ वेलफेअर फंड पण आहे, ज्याच्यात 50 रुपये चालले आपले. कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स वेलफेअर इनिशिएटिव्ह फॉर एम्प्लॉई. तर एम्प्लॉईच्या कल्याणासाठी जेवढा पण म्हणजे कंपनी इन्व्हेस्ट करते त्याच्यामध्ये हे पैसे चाललेले आहेत. त्यानंतर एम्प्लॉई डिपेंडंट वेलफेअर फंड, मग त्याच्यात 30 रुपये चालले. सो स्मॉल कॉन्ट्रीब्युशन फॉर द वेलफेअर स्कीम बेनिफिटिंग एम्प्लॉई डिपेंडन्स. म्हणजे जेवढे पण आपला आता जेव्हा आपण तिथे फॉर्म वगैरे भरतो किंवा आपण परमनंट होतो, तेव्हा मग आपल्याला डिपेंडंटचे पण डिटेल्स द्यावे लागतात की आपल्याला कोण कोण डिपेंडंट आहे. तर ते इथे या एम्प्लॉई डिपेंडंट, मग त्या जे डिपेंडंट आहे त्यांचं पण कल्याण करायचं राहते. त्याच्यासाठी 30 रुपये स्वतःच आपण भरत आहे. मग हे आहे ब्रॉड फॉरवर्ड एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. तर मागच्या महिन्यातला या महिन्यात जो PF आहे तो 742 रुपये आहे. लाईकली अँड ॲडिशनल प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन अंडर द स्पेसिफिक पे हेड. म्हणजे यांचं आता पे हेड आहे किंवा मग लास्ट महिन्याचा जेवढा पण राहिलेला वगैरे जे पण आहे ते इथे PF आलेलं आहे. त्यानंतर मेडिक्लेम पण राहतो आपला. काही झालं ऑनसाईट वगैरे तर आपल्याला उपचारादरम्यान म्हणजे आपले पैसे खर्च नाही करता हे मेडिक्लेम जे कंपनी आहे जे प्रोव्हाइड करत आहे ते करते. तर ते त्याच्यात आपले 1,238 रुपये चालले. डिडक्शन फॉर हेल्थ इन्शुरन्स और मेडिकल कव्हरेज. म्हणजे तुम्हाला काही झालं इन केस काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ते मेडिक्लेम जे तुम्ही देत आहे त्याच्यातून म्हणजे काहीतरी 10 लाख किंवा 5 लाख पर्यंत तुमच्या उपचाराचे जर पैसे आले तर ते हे मेडिक्लेम प्रोव्हाइड करणारी जी कंपनी आहे ते तुमचा खर्च करते. मग टोटल जर तुम्ही हे सर्व डिडक्शन ऍड केले तर 24,473 रुपये डिडक्ट झाले आपले. त्याच्यामध्ये मेडिक्लेम आलं, राहिलेला PF आला मागच्या महिन्याचा, किंवा मग स्पेशल जो PF कटला तो, एम्प्लॉईच्या डिपेंडेंटवर किती पैसा गेला, त्यानंतर स्टाफच्या वेलफेअर फंड मध्ये किती गेला, इन्कम टॅक्स किती गेला आणि प्रोफेशनल टॅक्स किती गेला आणि PF किती गेला या महिन्याचा. तर तेवढे जर तुम्ही ऍड केले तर 24,473 आपले कटले. मग नेट सॅलरी म्हणजे आपल्या जवळ किती आली, किती आली, ग्रॉस आपली 1,18,274 होती. डिडक्शन झाली 24,473 आणि आपल्याला 93,801 रुपया आपल्या इनहँड सॅलरी आली. तर एवढी आपली सॅलरी आली. आता थोडे चेंजेस होऊ शकतात कारण की इथे बेसिक 61,000 वगैरे लिहिलेले आहे आणि मे बी असेल ते स्पेसिफिक कंडिशन मध्ये जर तेवढा बेसिक देत असेल, पण आपला जो 58,000 काहीतरी आहे तेवढा आपला बेसिकच्या जवळजवळ राहील. तर मग जास्तीत जास्त 3,000चा फरक आहे. तर हे 1,07,000च्या जवळपास आपली सॅलरी येऊन जाते. म्हणजे याच्यातले 10,000 कट करा म्हणजे 1,08,274 अशी आपली काहीतरी सॅलरी ग्रॉस होणार आणि एवढे डिडक्ट होऊन जवळपास 90,000 वगैरे आपले इन हँड येणार. सपोज आपले जे बेसिक सॅलरी मेन्शन केली आहे आपल्या अप्लिकेशन मध्ये किंवा मग नोटिफिकेशन मध्ये त्यानुसार. पण हे डिडक्शन आय थिंक तुम्हाला एवढे समजले असेल काय काय लिहिलेलं आहे त्याच्यात. जर तुम्ही अनालिसिस वगैरे केलं पुढे जर गेलं तर बेसिक सॅलरी आणि DA हे 2 मोठे पोर्शन राहते. एक तर बेसिक सॅलरी आपली जसं जवळपास आपण 60,000 पकडू आणि DA राहते त्याच्यात 53%. तर हे दोघं मिळूनच टोटल जेवढी आपली ग्रॉस सॅलरी आहे त्याची 77 म्हणजे 77.5 म्हणजे 78% हेच राहते DA आणि बेसिक जेवढी ग्रॉस सॅलरी आहे त्याच्यातली. पर्स जर पाहिले याच्या बाकी सगळे जे अलाउन्स आहे बाकी मग याच्यात म्हणजे जवळपास 22% ते झाले. 78% DA आणि बेसिक जर झाले तर 22% बाकी अलाउन्सेस झाले जे आपण आधीच मेन्शन केले. आणि डिडक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर EPF मध्ये चालले आपले 12,000 जवळपास आणि इन्कम टॅक्स मध्ये चालले 10,000. जे हे दोघं जे आहे ते सगळ्यात जास्त डिडक्शन राहतात जे की 90% आपण म्हणू शकतो आणि 10% अदर डिडक्शन जे आपण वरती केले. तर टोटल डिडक्शन मध्ये जर तुम्ही 2 नावं सांगायचे असले तर EPF मध्ये आणि इन्कम टॅक्स मध्ये जातो. आणि आपले जर ग्रॉस सॅलरी मध्ये सगळ्यात मोठा कोणाचा वाटा राहतो बेसिक आणि DA चा.
आता जर तुम्ही जर ग्रॉसचं जर पाहिलं तर जवळपास तुमचे 80% इन हँड येऊन आले ग्रॉसचे. जेवढी पण ग्रॉस सॅलरी आहे त्याचे 80% जवळपास तुमचे इन हँड येते. तर इन हँड पण एवढेच जर आपले डिडक्शन झाले तर आपल्या 80,000 आपल्या जवळपास इन हँड येऊन जाईल. जर आपण जेवढं पण 58,600 जे पण आहे आपलं बेसिक जर कव्हर केलं तर जवळपास 80 to 85,000 आपल्या जवळ येणार, डिपेंडिंग अपॉन द कुठे आपल्याला पोस्टिंग वगैरे भेटते किंवा मग बाकी अलाउन्स किती ऍड होतात त्याच्यावर ते डिपेंड करेल. तर जवळपास 80% आपल्या ग्रॉस सॅलरीच्या आपल्या इन हँड येते. असं यावाल्या सॅलरी स्लिपवरून आपल्याला दिसून येतं. बाकी चेंजेस आपल्याला आपल्या बेसिक नुसार आणि आपली आतापासून आपल्याला काय भेटणार आणि हे जे चेंजेस झाले आहे 53% डीए मध्ये चेंजेस आणि हे HRA मध्ये 10-20 आणि 30% झालेले आहे. म्हणजे जवळपास इथं 3% वाढले, इथं 2% आणि हे पहिले हे 9, 18 आणि 27 होतं ना, तर मग ते पण होणार. तर जवळपास तुमचा आपली जर ट्रान्सफरची सॅलरी पाहिली इन हँड मध्ये सो 80 to 90K पर्यंत येऊन जाणार, 80 ते 90च्या इन बिटवीन इन हँड. आणि तसे ग्रॉस मध्ये 1 lakh to 1,10,000 पर्यंत जाणार. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जे यामध्ये मेन्शन केलेले जेवढे पण कंपोनंट्स होते ते जवळपास थोडी बेसिक आयडिया आलेली असेल. तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पण आहे, तिथे पण फॉलो करायला विसरू नका आणि शेअर पण करायला विसरू नका या व्हिडिओला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.